एक आंधळी म्हातारी होती. तिला एक मुलगा आणि सून होती. ती खूप गरीब होती. आंधळी म्हातारी रोज गणेशाची पूजा करायची. एके दिवशी मातेच्या पूजेने प्रसन्न होऊन श्री गणेश समोर येऊन बसले आणि म्हणाले, म्हातारी मा, तू रोज माझी निस्वार्थी पूजा करतेस. तुला जे हवे ते माग. म्हातारी म्हणाली, हे विघ्नांचा नाश करणाऱ्या गणेशा, मला कसे मागायचे तेच कळत नाही. मग मी काय मागू? तेव्हा श्री गणेशा म्हणाले, आई, मी उद्या येईन. तू तुझ्या सून आणि मुलाला विचार. मग म्हातारी बाई तिच्या मुलाला आणि सुनेला विचारले. मुलगा म्हणाला, आई, पैसे माग. आणि सून म्हणाली, आई, नातवाला माग. मग म्हाताऱ्या बाईला वाटलं की मुलगा आणि सून आपल्या वैयक्तिक हितसंबंधाबद्दल बोलत आहेत. तेव्हा म्हातारीने शेजाऱ्याला विचारले. तेव्हा शेजारी म्हणाला, म्हातारी, तुझे थोडे आयुष्य राहिलेले आहे. पैसे कशाला मागायचे आणि नातू कशाला मागायचे? तुम्ही फक्त तुमचा दिडा गोडा, डोळे आणि देवसन मागवा, जेणेकरून तुमचे जीवन आनंदाने व्यतीत होईल. आपल्या मुलाचे, सून आणि शेजाऱ्याचे बोलणे ऐकून त्या वृद्ध महिलेने घरात जाऊन विचार केला की आपल्या मुलाला आणि सुनेला आनंद होईल आणि त्यांचेही कल्याण होईल असे काहीतरी मागावे. स्वतःला दुसऱ्या दिवशी गणपती आला आणि म्हणाला, म्हातारी आई, मागून घे. श्री गणेशाचे म्हणणे ऐकून म्हातारी आई म्हणाली, अरे, अडथळे दूर करणारी, अन्नाची देवता, संपत्तीची देवता, निरोगी शरीराची देवता, शाश्वत विवाहाची देवता, दिडा गोधा, मला माझ्या नातवाला दूध पिताना पाहू दे. सोनेरी वाटी, अमर विवाहाचे देव आणि सर्व कुटुंबाला आनंद दे आणि मला तुझ्या चरणी स्थान दे. म्हाताऱ्या बाईचे म्हणणे ऐकून गणेशजी म्हणाले, म्हातारी, तू मला फसवलेस आणि ती म्हणते की तुला कसे मागायचे ते माहीत नाही. तू जे मागशील ते तुला मिळेल. असे बोलून गणेश अंतर्धान पावले. हे गणेशा, तू म्हाताऱ्या मातेला जसा आशीर्वाद दिला तसाच सर्वांनाही दे आणि सर्वांवर तुझ्या आशीर्वादाचा वर्षाव कर. धन्यवाद.